अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या सगळ्यांच्या घरात स्वामींची छोटीशी मोठीशी मूर्ती किंवा छोटा फोटो मोठा फोटो असतोच. असा एकही स्वामी भक्त सापडणार नाही ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो नाही. पण फक्त स्वामींची मूर्ती आणायची किंवा फोटो आणायचा घरात आणि मग स्वामींचं काहीच करायचं नाही असं चालणार नाही. साक्षात परब्रह्म अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आपले स्वामी महाराज जर तुमच्या घरात आहे तर तुम्हाला त्यांची सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. स्वामी कधीही तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाही की मला तुम्ही हेच द्या तेच द्या. पण जर आपल्या घरात जर देव असेल, कोणताही देव असो, पण मी आज फक्त स्वामी महाराजांबद्दल बोलणार आहे. जर तुमच्या घरात स्वामी महाराज आहे तर तुम्हाला थोडेसे नियम पाळावे लागतील. थोड्याशा ज्या तुमच्या सवयी आहे त्या तुम्हाला बदलाव्या लागतील. सर्वप्रथम आपल्या स्वामी महाराजांना काळं चालत नाही. महाराजांना ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या नेहमी आपण महाराजांना अर्पण करत असतो. पण स्वामी महाराजांना काळं अजिबात चालत नाही. आणि स्वामींना काय, कोणत्याच देवाला काळं चालत नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की स्वामींना किंवा कोणत्याही देवाला काळं चालत नाही. म्हणून तुमच्या देवघरात कोणत्याही काळ्या रंगाचं वस्त्र घरात असलं तर चालेल, पण कोणत्याही काळ्या रंगाचं वस्त्र घरात नसावं. म्हणजे ज्याचा कलर काळा आहे ते वस्त्र अजिबात तुमच्या देवघरात ठेवू नका. मग काळी पंती असो किंवा कोणतेही काळ्या रंगाची वस्तू असो ते देवघरात ठेवू नका. स्वामींना ती गोष्ट अजिबात प्रसन्न करून घेत नाही. बघा, आपण स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप वेगवेगळे उपाय सेवा करत असतो. पण या ज्या चुका आपल्याकडून होत असेल तर स्वामी तुमच्यावर कधीही प्रसन्न होणार नाही. तुम्ही स्वामी महाराजांची जर सेवा करत असाल तर काळं वस्त्र परिधानसुद्धा करायचं नाही आहे. तुम्ही आरती जरी करत असाल तरी पण तुम्हाला काळं वस्त्र घालायचं नाही. काळ्या रंगाची वस्तू स्वामींना बिलकुल प्रसन्न करून घेत नाही. त्याच पद्धतीने आता गुरुवार हा आपल्या सगळ्यांचा आवडता वार असतो. गुरुवारी आपण स्वामींना महाराजांना फुलं आणतो, फोटोला हार घालतो, मस्त सजावट करत असतो. पण सकाळी लावलेला फुलांचा हार तो 2-2, 4-4 दिवस स्वामींकडे तसाच असतो. सकाळी ठेवलेली फुले 2-2, 4-4 दिवस तशीच असतात. तुम्हाला मी सांगते, अशा गोष्टी स्वामींना कधीच प्रसन्न करून घेत नाही. दाजी फुलं अर्थात स्वामींना आवडतात. चाफ्याची फुलं महाराजांना खूप आवडतात. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की चाफ्याची फुलं महाराजांना अर्पण करत जावा. तुम्ही दुसरी फुले अर्पण केली तरी पण चालेल. पण जर तुम्ही महाराजांना हार अर्पण करताय, फुलं अर्पण करताय आणि ते 3-4 दिवस तेच स्वामींसमोर तसेच आहे तर ते पूर्ण चुकीचं आहे. तुम्ही आतापर्यंत जर करत असाल तर याच्यानंतर तुम्हाला हे अजिबात करायचं नाही आहे. तुम्ही जर सकाळी महाराजांना हार अर्पण केला असेल तर तो संध्याकाळी काढून घ्या. किंवा तुम्हाला वाटलं की तो अजून पण फ्रेश आहे, ताजा असेल तर मग तुम्ही तो त्यात 1 दिवस ठेवू शकता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जशी आंघोळ झाली तुमची तसा तो हार काढून घ्यायचा आहे. आणि मुळातच आपण जेव्हा रात्री फुलवाल्याकडे, संध्याकाळी फुलवाल्याकडे हार घ्यायला जातो तेव्हा ते रात्री हार करून ठेवलेले असतात आणि मग तो आपण दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांना अर्पण करतो. तर आपल्याला तेवढं समजतं की तो रात्रीचा हार आहे तर तो कधीपर्यंत तो फ्रेश राहील, कधीपर्यंत तो ताजा राहील. तर काय असतं की तो हार जर रात्रीचा हार असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी घालत असाल तर तो फक्त 3-4 तास ठेवा, नंतर मग संध्याकाळी काढून घ्या. या चुका ज्या आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहे. आता तिसरी गोष्ट, मला माहीत आहे आपण सगळे खूप जास्त बिझी आहोत. पण जर आपल्या घरात स्वामी महाराज असतील तर घरातून बाहेर पडताना महाराजांना मुजरा करायचा आहे. घरातून बाहेर जाताना महाराजांना म्हणायचं आहे की महाराज, मी ज्या कामासाठी घराबाहेर चाललो आहे ते माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि लवकरात लवकर मी घरी येईल आणि तुम्ही माझी काळजी घ्या. माझ्यासोबत चला की मी सुखरूप घरी परत येईल. आता आपण निघतो. आता आपल्याला माहीत आहे जर आपण एखादा माणूस घराबाहेर निघतो पण तो घरी नाही येत, म्हणून तुम्ही घराबाहेर पडताना महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय कोणीही घराबाहेर जायचं नाही. महाराजांचा अंगारा कपाळी लावायचा आहे आणि मग घराबाहेर पडायचं आहे. आणि झोपताना सुद्धा महाराजांचं नाव घेऊन झोपायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराजा, जसा आजचा दिवस माझा चांगला गेला अशी रात्र पण चांगली जाऊ द्या. सकाळी उठून मला तुमची सेवा करायचं भाग्य मिळू द्या. ही गोष्ट रात्री झोपताना महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि हे तुम्हाला रोज करायचं आहे. तर या गोष्टी करताना कोणी चुकवायचं नाही. काहीच वेळ लागत नाही या गोष्टी करायला, न 5-50 रुपये लागतात. पण तुम्ही लक्षात घ्या, काळं
पण हे मात्र लक्षात घ्या की काळं महाराजांना चालत नाही. त्याच पद्धतीने कोमजून गेलेले फुलं आहेत ते पण महाराजांना अर्पण करू नका. तुम्ही जर फुलं नाही वाहिली तरी पण चालेल, पण अशा गोष्टी करू नका जेणेकरून आपण ज्या सेवा करतो ज्या सेवा करतो मनापासून त्या महाराजांपर्यंत जातच नाही. कारण आपण ज्या चुका करतो त्यामुळे महाराज आपल्यावर कधीही प्रसन्न होत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच होतं मंडळी. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रयत्न करा की या चुका नाही व्हायला तुमच्याकडून. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.